नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी वर्गासाठी आता दिलासादायक बातमी आत्ताच्या घडीची महत्त्वाची आपल्याला दिसते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाशी केलेल्या सकारात्मक चर्चा आणि पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने 2024-25 साठी सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर केले। जे काही डिफरन्स येणार आहे त्याच्यानंतर हे जाहीर करण्यात आले। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, सविस्तर आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा, स्किप करत नका जा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपण नेहमीच तत्पर असतो, शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या माहिती ऑनलाईन ऑन टाइम आपण देत असतो, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मुळीच नका विसरत जा। मित्रांनो बघा, हा जो निर्णय घेण्यात आला, या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा आता मिळणार आहे। त्याचबरोबर राज्यात कापूस आणि सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी आवश्यक अधिकाधिक केंद्रे वाढवण्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चांगलीच चर्चा केल्यानंतर या संदर्भातील केंद्रीय मंत्री श्री गोयल यांनी सकारात्मकता आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना दाखवली आहे। आता कापसाचा जर विचार केला तर कापसाचा जो काही हमी भाव असणार तो काय आहे, तर मध्यम दागासाठी 7,121 प्रति क्विंटल, लांब दाग्यासाठी 7,521 प्रति क्विंटल, मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 501 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ आता ही कापूस उत्पादक आणि खरेदी व्यवस्था याच्यामध्ये आता करण्यात आली आहे। तर कापसाचा जर विचार केला तर राज्यामध्ये कापूस लागवडीखालील क्षेत्र 40.73 लाख हेक्टर, अपेक्षित उत्पादन त्याच्यातनं किती निघतं तर 427.67 लाख क्विंटल एवढा धागा निघत असतो। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत खरेदी 121 मंजूर खरेदी केंद्र, अतिरिक्त 30 खरेदी केंद्रांची मागणी, प्रस्तावित 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत 71 केंद्रांवर 55,000 क्विंटल कापूस खरेदी, सध्याच्या बाजारभाव सरासरी 7,500 रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात आला। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सोयाबीनचा, तर सोयाबीनचे जे काही हमीभाव, नवीन हमीभाव 4,892 रुपये प्रति क्विंटल असणारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आणि खरेदी व्यवस्थापक शेतकऱ्यांना याच्यातनं जर विचार केला तर लागवडीखालील सगळं जे काही क्षेत्र ते 50.51 लाख हेक्टर एवढे एकूण उत्पादन, याच्यातनं 73.27 लाख मेट्रिक टन, PSS अंतर्गत केंद्राची मंजुरी 13.8 लाख मेट्रिक टन, राज्य शासनाचे प्रथम टप्प्यातील उद्दिष्ट होते 10 लाख मेट्रिक टन, तर 26 जिल्ह्यात 532 मंजूर खरेदी केंद्र याच्यातनं स्थापन केली। 494 कार्यरत खरेदी केंद्र, 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2,02,220 शेतकऱ्यांनी याच्यात नोंदणी केली। एकूण खरेदी आतापर्यंत 13,000 मेट्रिक टन झाले। तर याच्यातनं जो काही सोयाबीनसाठी असणारा महत्त्वाचा मुख्यमंत्र्यांनी सांगलेल्या गोष्टी, दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्देश, खरेदी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक ठेवण्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश, खरेदी केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे देखील निर्देश, अधिकृत खरेदी संस्था देखील स्थापन करण्याचे निर्देश, या सगळ्या गोष्टी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। पण आता जे काही कापूस आणि खरेदीसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी आणि सोयाबीन खरेदीसाठी नाफेड सगळ्यांनाच माहिती, खूप काही चर्चेमध्ये आलेले आहे नाफेड, नंतर NCCF यासारख्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई विदर्भ पणन महासंघ, नागपूर पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि महाविकास संघ फार्मर प्रोड्युसर कंपनी, महाविकास वृद्धी फार्मर प्रोड्युसर कंपनी, नंतर मुख्यमंत्री नी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला याच्यातनं फायदा होण्याची शक्यता आपल्याला दिसते। पण तुर्तास तरी शेतकऱ्यांचा जो काही हमीभाव मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे, आणि म्हणून जे काही या कृषी वर्षाचा विचार करता दोन्ही पिकांसाठी मिळालेला वाढीव हमीभाव हा शेतकऱ्यांना एक महत्त्वाची गोष्टच ठरणार असल्याचं आपल्याला दिसते। पण तुर्तास तरी शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा जो काही सोयाबीन आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांनी घ्यावा। सकाळीच आपण एक व्हिडिओ केला होता की ज्यामध्ये आयात जी होती ती आयात कमी करण्यात आली, आणि आता हे आपलं मंजूर म्हणजे आयात कमी करण्यात आली, आयातीवर जास्त टक्क्यांनी शुल्क लावले, आणि आता जो काही इंटरनल सोयाबीन आहे आपला तो चांगल्या भावाने मिळणार आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।